पहिला क्वेश्चन आहे, सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध बंदर कोणते? तर लोथल. दुसरा क्वेश्चन आहे, हीनयान व महायान या शाखा कधी निर्माण झाल्या? तर चौथ्या बौद्ध परिषदेनंतर. तिसरा प्रश्न आहे, वेदांची संख्या किती आहे? तर वेदांची संख्या 4 आहे. चौथा प्रश्न आहे की ऋग्वेदात कोणत्या देवाचा उल्लेख आहे? इंद्र या देवाचा उल्लेख आहे. पाचवा प्रश्न आहे, जैन धर्माचे 24वे तीर्थकर कोण? तर महावीर. सहावा प्रश्न आहे, जैन धर्माचे संस्थापक कोण मानले जातात? तर वर्धमान महावीर हे आहे. सातवा प्रश्न आहे, गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? लुंबिनी इथे झाला. आठवा प्रश्न, नालंदा विद्यापीठ कोठे होते? तर बिहारला. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला? दयाराम साहनी यांनी लावला. 10वा प्रश्न आहे, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? चंद्रगुप्त. 11वा प्रश्न, चंद्रगुप्त मौर्याचा गुरु कोण? तर चाणक्य, ज्यांना आपण कौटिल्यसुद्धा म्हणतो. अशोकाचा शिलालेखाचा अर्थ कोणी उलगडला? तर जेम्स प्रिन्सेप यांनी उलगडला. मॅग्नेथिस कोणाच्या दरबारात होता? तर मॅग्नेथिस जो आहे तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात होता. 15वा प्रश्न बघूया, गुप्त कालाला भारताचा कोणता युग म्हणतात? तर स्वर्णयुग म्हणतात. 16वा प्रश्न आहे, भारताचा नेपोलियन कोणी म्हटले? V.A. स्मिथ यांनी. आर्यभट्ट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आर्यभट्ट गणित आणि खगोलशास्त्राशी संबंधित आहे. कालिदास कोणाच्या दरबारात होते? तर द्वितीय चंद्रगुप्त यांच्या दरबारामध्ये कालिदास होते. 19वा प्रश्न आहे, नालंदा विद्यापीठ कोठे होते? तर बिहारला होते. हा प्रश्न रिपीट झाला. 20वा प्रश्न आहे, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर छत्रपती संभाजीनगर. 21वा प्रश्न, वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर छत्रपती संभाजीनगर. 22वा प्रश्न आहे, सातवाहनाची राजधानी कोणती आहे? तर प्रतिष्ठान, त्याला आपण पैठणसुद्धा म्हणतो. 23वा प्रश्न आहे, सातवाहन वंशातील प्रसिद्ध राजा कोण? गौतमीपुत्र सातकर्णी हा प्रसिद्ध राजा होता. कृषाण वंशातील प्रसिद्ध राजा कोण? कनिष्क. कृषाण वंशातील कोण होता? कनिष्क होता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कनिष्काच्या काळात कोणती परिषद झाली? कनिष्काच्या काळामध्ये 4थी बौद्ध परिषद झाली. 26वा प्रश्न आहे, संगम साहित्य कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे? तामिळनाडू. नंतर 27वा प्रश्न आहे, अर्थशास्त्र कोणी लिहिला? कौटिल्य यांनी लिहिला, म्हणजे चाणक्य यांनी लिहिला. हीनयान व महायान या शाखा कधी निर्माण झाल्या? तर 4थ्या बौद्ध परिषदेनंतर या शाखा निर्माण झाल्या. 29वा प्रश्न आहे, विक्रम संवतचा प्रारंभ कोणी केला? विक्रमादित्य. 30वा प्रश्न आहे, सर्वात प्राचीन वेद कोणता? तर ऋग्वेद आहे. दिल्ली सल्तनत संस्थापक कोण आहे? तर कुतुबुद्दीन ऐबक होता. 32वा प्रश्न, गुलाम घराण्याचा पहिला सुलतान कोण होता? कुतुबुद्दीन ऐबक. कुतुब मिनार बांधकाम कोणी सुरू केले? तर कुतुब मिनारचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबक यांनी केले. इल्तुमिशची कन्या कोण होती? रजिया सुलताना होती. 35वा प्रश्न, मोहम्मद बिन तुघलकची राजधानी कोणती होती? दौलताबाद. विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? हरिहर बुक्क यांनी केली. बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? हसन गंगू बहामनी यांनी केली. 29वा प्रश्न बघूया, कृष्णदेवराय कोणत्या साम्राज्याचा राजा होता? विजयनगर या साम्राज्याचा राजा होता. ठीक आहे. नंतर 40वा प्रश्न बघूया आपण, बतुता कोण होता? तर मोरोक्कोचा प्रवासी हा बतुता होता. मोगल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर संस्थापक बाबर हा होता. मोगलचा संस्थापक बाबर. पहिली पानिपतची लढाई 1526 मध्ये झाली. पहिली पानिपतची लढाई 1526. अकबरचा पालक कोण होता? बैराम खान होता. अकबरचा पालक बैराम खान होता. नंतर 44वा प्रश्न बघूया, अकबराची धार्मिक नीती काय होती? सुलह ए कुल ही होती. सुलह ए कुल. नंतर 45वा प्रश्न, दीन ए इलाही धर्म कोणी लिहिला? अकबर यांनी लिहिला. अकबराच्या नवरत्नापैकी एकाचे नाव सांगा. तर बिरबल, तानसेन,
आपण अशी नावं सांगू शकतो नवरत्नापैकी. नंतर 47वा प्रश्न आहे, ताजमहाल कोणी बांधला? शहाजहान यांनी बांधला. आपल्याकडे इथे 150 प्रश्नांचा महासंग्राम चालू आहे, त्यामुळे बघायला विसरू नका. 48वा प्रश्न, शहाजहानची पत्नी कोण होती? मुमताज. ताजमहाल कोणी बांधला? शहाजहाननी बांधला. गुरु नानक कोणत्या धर्माचे संस्थापक होते? शीख. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630ला झाला. शिवनेरी या किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? शहाजी. आई कोण होती? जिजाबाई होती. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यामध्ये मी प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, स्वातंत्र्योत्तर इतिहास आणि नागरिकशास्त्र हे 4ही टॉपिकचे प्रश्न टाकलेले आहेत. ते महत्त्वपूर्ण आहे, म्हणजे एक्झाममध्ये येणारे आहे. शिवाजी महाराजांचे गुरु कोण? दादाजी कोंडदेव. म्हणजे शिक्षणास जे होते ते दादाजी कोंडदेव होते. आध्यात्मिक जे होते ते कोणते होते? रामदास होते. त्यांनी रायरेश्वर मंदिरात काय केलं? स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली. खानाचा वध कुठे केला? प्रतापगड. त्यांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? तोरणा. पावनखिंडीत पराक्रम कोणी केला? बाजीप्रभू देशपांडे यांनी. नंतर 60वा प्रश्न बघूया, साईसत्य खानावर हल्ला कुठे झाला? लाल महाल, पुणे. कोणी केला? शिवाजी महाराजांनी. सुरतेची पहिली लूट कधी झाली? तर 1664ला झाली. दुसरी कधी झाली? 1670ला झाली. पुरंदरचा तह कधी झाला? 1665ला झाला. पुरंदरचा तह कोणाशी झाला? जयसिंगशी झाला. नंतरचा प्रश्न, आग्र्याहून सुटका कधी झाली? 1666ला झाली. राज्याभिषेक कधी झाला? 6 जून 1674ला झाला. आणि राज्याभिषेक कुठे झाला? तर रायगडावर झाला. राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले? तर गांगाभट यांनी केले, जे काशीचे होते. नंतर अष्टप्रधान मंडळाचे पेशव्याचे कार्य काय आहे? तर ते प्रधान आहे. ठीक आहे. अमात्याचे कार्य काय आहे? अर्थव्यवस्था बघणे आहे. सुमंताचे कार्य काय आहे? परराष्ट्र व्यवहार बघणे आहे. सचिवांचे कार्य काय आहे? पत्रव्यवहार आहे. सेनापतीचे कार्य काय? सैन्य प्रमुख आहे, सेनापती. न्यायाधीशाचे कार्य न्याय देणे. आणि पंडिताचे कार्य काय आहे? धार्मिक जे विधी आहे किंवा धार्मिक कामे जे आहे त्याशी संबंधित आहे. शिवाजी महाराजांचे आरमार का उभारले? सागरी संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी सागरी आरमार उभारले. सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला? शिवाजी महाराज यांनी बांधला. नंतरचा प्रश्न, त्यांचं निधन कधी झालं? तर 3 एप्रिल 1680ला त्यांचं निधन झालं. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 1681ला. म्हणजे ते मरण पावल्यानंतर संभाजी महाराज गादीवर बसले. संभाजी महाराजांना पकडणारा सरदार कोण होता? मकुर्रब खान होता. मकुर्रब खान. राजाराम महाराजांची राजधानी कोणती होती? जिंजी होती. कोणती होती? जिंजी. नंतर ताराबाई कोण होत्या? राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. शाहू महाराजांची सुटका कोणी केली? बहादूर शाह यांनी केली. पहिला पेशवा कोण होता? पहिला पेशवा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाळाजी विश्वनाथ हा होता. थोरले बाजीराव कोण होते? दुसरे पेशवे होते. शत्रूला विश्रांती देऊ नका हे धोरण कोणी अवलंबे? म्हणजे कोणी अंमलात आणले किंवा कोणी वापरले? तर बाजीराव पेशवे यांनी वापरले. नंतरचा प्रश्न आहे, पानिपत लढाई कधी झाली? तिसरी लढाई झाली 1761ला. पानिपतची लढाई कोणामध्ये झाली? तर मराठे व अहमदशाह अब्दालीमध्ये झाली. नानासाहेब पेशवे कोण होते? बाळाजी बाजीराव होते. मराठा साम्राज्याचा विस्तार कोणी केला? बाजीराव पेशवे यांनी केला. आता 90वा प्रश्न बघूया. शिवाजी महाराजांनी राजमुद्रा कोणत्या भाषेत लिहिली? तर संस्कृत भाषेमध्ये लिहिली. आणि हे पण लक्षात ठेवायचं की त्यांनी नाणी काढली ते होन आणि शिवराई.
शिवाजी महाराजांनी घेतलेला पहिला किल्ला कोणता? तोरणा किल्ला होता. प्रतापगड युद्ध कधी झाले? 1669ला झाले. 1669ला. सिंहगडचे जुने नाव काय होते? कोंढाणा होते. सिंहगडचे जुने नाव कोंढाणा, म्हणजे आधी लगन कोंढाण्याचे, नंतर शिवबाचे, असं कोणी म्हटलं होतं? दादाजी मालुसरे यांनी म्हटलेलं होतं. सिंहगड जिंकणारे सरदार कोण होते? तानाजी मालुसरे. तर तानाजी मालुसरे यांनीच म्हटलं होतं. गड आला पण सिंह गेला असं कोणी म्हटलं? शिवाजी महाराजांनी म्हटलं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कोण होते? शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांचे आरमारी प्रमुख कोण होते? तर हा प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे. शिवाजी महाराजांनी कोणती राजधानी निवडली? रायगड. शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय होतं? छत्रपती शिवाजी महाराज भोसले. 100वा प्रश्न बघूया आपण. 1857च्या उठावाला काय म्हणतात? पहिले स्वातंत्र्य युद्ध किंवा स्वातंत्र्य समर असं पुस्तक सावरकरांनी पण लिहिलेलं आहे. 1857चा उठाव कोणी केला? मंगल पांडे यांनी केला. आणि कुठून केला? तर मेरठ इथून केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर 1885ला झाली. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? WC बॅनर्जी होते. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं कोणी म्हटलेलं होतं? बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटलेलं. बंगालची फाळणी कधी झाली? 1905ला झाली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? 1906ला झाली. मुस्लिम लीगची स्थापना 1906ला झाली. होम रूल चळवळ कोणी सुरू केली? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व ॲनी बेझंट यांनी केली. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं? 1919ला झालं. इथं प्रिंट मिस्टेक आहे, लक्षात ठेवा, पण 1919ला. जालियनवाला बाग हत्याकांडाचा जबाबदार अधिकारी कोण होता? रेजिनॉल्ड डायर होता. असहकार चळवळ कोणी सुरू केली? महात्मा गांधी यांनी सुरू केली. नंतरचा प्रश्न बघूया आपण. दांडी यात्रा कधी झाली? 1930ला झाली. दांडी यात्रा 1930ला झाली. भारत छोडो आंदोलन कधी झाले? 1942ला झालं. 1942ला. करेंगे या मरेंगे ही घोषणा कोणी केली? महात्मा गांधी यांनी केली. करेंगे या मरेंगे ही घोषणा महात्मा गांधी यांनी केली. मला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे जे क्वेश्चन्स दिलेले आहे ते खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे. IMP MCQ आहे, त्यामुळे चांगल्या प्रकारे हे करून ठेवा. आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण होते? सुभाषचंद्र बोस होते. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तर 15 ऑगस्ट 1947ला मिळालं. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली? भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950ला स्वीकारली. भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली? 26 नोव्हेंबर 1949ला. आणि ती अंमलात आणली 26 जानेवारी 1950ला. नंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राज्यघटनेची प्रस्तावना कोणी तयार केली? तर पंडित नेहरू यांच्या उद्देश प्रस्तावात ही तयार झाली प्रस्तावना. नंतर 121वा प्रश्न आहे, भारत हा कसा देश आहे? भारत हा कसा देश आहे? तर भारताच्या राज्यघटनेमध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य ह्या गोष्टी ॲड केलेल्या आहे. ठीक आहे. नंतर 122वा प्रश्न बघूया, भारतीय संसद किती सभागृहांनी बनलेली आहे? तर 2 सभागृहांनी बनलेली आहे. संसदेची 2 सभागृह कोणती आहे? लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेचा कार्यकाल किती असतो? 5 वर्ष. लोकसभेचा कार्यकाल 5 वर्ष. आणि राज्यसभा जे आहे ते स्थायी सभागृह आहे. त्याच्यामध्ये 1/3 सभागृह जे सभासद आहे ते निवृत्त होतात, तेवढेच पुन्हा आणखी ॲड करतात.
तर ते स्थायी सभागृह आहे. राज्यसभेला काय म्हणतात? कायमस्वरूपी सभागृह, म्हणजेच ते स्थायी सभागृह. भारताचे राष्ट्रपती कोण? कोणत्या सभागृहाचा भाग असतात? तर संसदेचा भाग असतात. मूलभूत अधिकार किती आहे? 6 आहे. मूलभूत कर्तव्य किती आहे? 11 आहे. नंतरचा प्रश्न बघूया 129वा. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या भागात आहे? म्हणजे राज्यघटनेच्या ते कोणत्या भागात आहे? तर ते आहे भाग क्रमांक 4 मध्ये आहे. मतदान किती आहे? 18 वर्ष आहे. मतदानाचे वय 18 वर्ष. नंतर तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल जेव्हा तुम्ही ते सबस्क्राईब करणार. 131वा प्रश्न बघूया. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? जवाहरलाल नेहरू. आणि राजेंद्र प्रसाद मसुदा समितीचे सुद्धा अध्यक्ष होते. सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर नवी दिल्लीला आहे. भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण होते? सरन्यायाधीश होते. तर ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? सरपंच असतो. मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. जिल्हा स्तरावरील संस्था कोणती? जिल्हा परिषद आहे. तालुका स्तरावरील पंचायतपालाची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती करतो. ठीक आहे. मुख्यमंत्री कोणाचा प्रमुख असतो? तर राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. आणि नंतरचा प्रश्न, भारतात किती प्रकारच्या निवडणुका होतात? तर लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य या निवडणुका भारतामध्ये होत असतात. नंतर 142वा प्रश्न बघूया. निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली? तर कलम 324 या कलमानुसार. माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला? 2005ला झाला. 73वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? पंचायत राजशी. 145वा प्रश्न बघूया. 74वी नगरपालिका. 146वा प्रश्न बघूया. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? वंदे मातरम. भारताचे जनगण मन काय आहे हे तुम्ही सांगा मला. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे? भारतात